ब्रेकनंतर बातमी महत्त्वाची आहे। मुंबई आणि ठाण्यामध्ये ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई आणि ठाण्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण पाहतोय संपूर्ण राज्याला अतिवृष्टीने झोडपून काढलेलं असताना आज मुंबई आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा आहे। काय अपडेट? नक्कीच शेजल, पाहायला गेलं तर ठाण्यात आता सकाळपासूनच जे ते पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या ठाण्यात आहोत आणि याच ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ढगाळ वातावरण असून आकाशामध्ये पूर्णतः काळोख पसरलेला आहे आणि याच ठिकाणी पाहिलं महामार्गावरती सध्या वाहनं जे ते संथ गतीने धावताना पाहायला मिळते। हवामान खात्याने सुचवलेल्या अंदाजानुसार मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आला। त्या पद्धतीने आता काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला पाहिलं तर ठाण्यात देखील सकाळपासूनच पाऊस मोठ्या प्रमाणात बरसण आपल्याला पाहायला मिळतं आणि सकाळची वेळ आहे। महामार्गावरती संथ गतीने वाहनं ती धावताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मध्य रेल्वेवरती सध्या तरी पावसाचा कुठलाही परिणाम झालेला नाही। सकाळची वेळ आहे, चाकरमानी नोकरदार वर्ग जे ते कामावरती जायला निघालेले आहेत आणि त्यानुसार अंदाज पाहता ठाण्यामध्ये आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय मुंबई आणि ठाण्यामध्ये आज मुसळधार पावसाची